या सेशनमध्ये आपण प्रेझेंट फॉर्म ऑफ टू हॅव शिकणार आहोत. आपण प्रेझेंट फॉर्म ऑफ टू हॅवचा वापर करतो जेव्हा आपल्याला ओनरशिप किंवा रिलेशन्स किंवा फिजिकल कंडिशनबद्दल बोलायचं असेल. प्रेझेंट फॉर्म ऑफ टू हॅवमध्ये येतं हॅव आणि हॅज. तर नेमकं हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं? तर आपण हॅवचा वापर करतो प्लुरल म्हणजे अनेक वचनसाठी, जसं की आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, पीपल हॅव, स्टुडंट्स हॅव. प्लुरलसाठी आपण हॅव वापरतो. त्यामध्ये एक अपवाद आहे, एक्सेप्शन आहे, तो आहे आय. आणि सिंग्युलर म्हणजे एकवचनसाठी आपण हॅज वापरतो, जसं की ही हॅज, शी हॅज, इट हॅज, रोहन हॅज, रीना हॅज. नाव लेट्स सी सम ऑफ द एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे जॉब आहे. आय हॅव अ जॉब. माझ्याकडे जॉब आहे. आय हॅव अ जॉब. आता अनेक लोकांबद्दल जर बोलायचं असेल, आमच्याकडे जॉब आहे. वी हॅव अ जॉब. तुझ्याकडे जॉब आहे. यू हॅव अ जॉब. त्याच्याकडे जॉब आहे. ही हॅज अ जॉब. तिच्याकडे जॉब आहे. शी हॅज अ जॉब. त्यांच्याकडे जॉब आहे. दे हॅव अ जॉब. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स झाले. आता याला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर स्ट्रक्चर असं आहे. सब्जेक्ट प्लस डोंट वापरतो आपण. डोंट किंवा डझंट. स्ट्रक्चर लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह सेंटेन्ससाठी हे स्ट्रक्चर आहे. सो एक्झाम्पल्स असे येतील. आय डोंट हॅव अ जॉब. माझ्याकडे जॉब नाही. वी डोंट हॅव अ जॉब. आमच्याकडे जॉब नाही. यू डोंट हॅव अ जॉब. तुझ्याकडे जॉब नाही किंवा तुमच्याकडे जॉब नाही. ही डझंट हॅव अ जॉब. त्याच्याकडे जॉब नाही. शी डझंट हॅव अ जॉब. तिच्याकडे जॉब नाही. दे डोंट हॅव अ जॉब. त्यांच्याकडे जॉब नाही. हे नकारार्थी वाक्य झाले. क्वेश्चन असेल तर आपण डूडजला बाहेर काढतो. काय करतो? डूडजला बाहेर काढतो. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस question mark. So this is how we are going to ask a question. Now examples. माझ्याकडे जॉब आहे का? Do I have a job? माझ्याकडे जॉब आहे का? आमच्याकडे जॉब आहे का? Do we have a job? तुझ्याकडे जॉब आहे का? Do you have a job? त्याच्याकडे जॉब आहे का? Does he have a job? तिच्याकडे जॉब आहे का? Does she have a job? त्यांच्याकडे जॉब आहे का? Do they have a job? इथे आपण क्वेश्चन मार्कचा यूज करणार. आय वॉज चेकिंग कोण करेक्शन सांगतं. लक्ष आहे सगळ्यांचं? सो क्वेश्चन्स आहेत हे, म्हणून आपण इथे सगळीकडे क्वेश्चन मार्क घेतलाय. वन्स अगेन आय विल रिपीट.
आपल्याला जेव्हा प्रश्न विचारायचा असतो तेव्हा आपण डू डजला बाहेर काढतो, देन सब्जेक्ट लिहितो, देन हॅव अँड देन ऑब्जेक्ट. मग इथे काही एक्झाम्पल्स लिहिलेत. डू आय हॅव अ जॉब, माझ्याकडे जॉब आहे का? डू वी हॅव अ जॉब, आमच्याकडे जॉब आहे का? डू यू हॅव अ जॉब, तुझ्याकडे जॉब आहे का? डज ही हॅव अ जॉब, डज वापरलं कारण सब्जेक्ट ही आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर सब्जेक्टसाठी आपण डज वापरतो. डज शी हॅव अ जॉब, तिच्याकडे जॉब आहे का? डू दे हॅव अ जॉब, त्यांच्याकडे जॉब आहे का? आता निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हमध्ये आपण काय करणार, तर डू डज जे आहे तिथे डोंट आणि डझंट घेणार. काय करणार, तिथे आपण लिहिणार डोंट आणि डझंट. डोंट, डझंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. नाव एक्झाम्पल्स. माझ्याकडे जॉब नाही का? डोंट आय हॅव अ जॉब, माझ्याकडे जॉब नाही का? आमच्याकडे जॉब नाही का? डोंट वी हॅव अ जॉब, तुझ्याकडे जॉब नाही का? डोंट यू हॅव अ जॉब, त्याच्याकडे जॉब नाही का? डझंट ही हॅव अ जॉब, तिच्याकडे जॉब नाही का? डझंट शी हॅव अ जॉब, त्यांच्याकडे जॉब नाही का? डोंट दे हॅव अ जॉब. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स बनतील. आय विल एक्सप्लेन दिस अगेन नाव. प्रेझेंट फॉर्म ऑफ टू हॅव म्हणजेच काय, हॅव हॅज. हॅव हॅजचा वापर आपण कधी करतो हे आपण शिकणार आहे. सो याचे वेगवेगळे वापर आहेत. त्यापैकी जो पहिला वापर आहे तो आहे ओनरशिप, म्हणजेच मालकी दाखवण्यासाठी. पजेशन पण म्हणतात त्याला, पजेशन म्हणजे पण मालकी. रिलेशन्स म्हणजे नाती दाखवण्यासाठी. फिजिकल कंडिशनबद्दल बोलण्यासाठी पण आपण हॅव हॅजचा वापर करतो. हॅव वापरायचं असतं प्लुरलसोबत, अनेक वचन. त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे तो आय. आणि हॅज वापरायचं असतं सिंग्युलर म्हणजे एकवचनसोबत. हे स्ट्रक्चर्स दिले तिथे. पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्हसाठी सब्जेक्ट प्लस डोंट डझंट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. देन क्वेश्चन असेल तर पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्ससाठी डोंट किंवा डझंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आय हॅव अ जॉब, माझ्याकडे जॉब आहे. माझ्याकडे जॉब नाही आहे, आय डोंट हॅव अ जॉब. माझ्याकडे जॉब आहे का? डू आय हॅव अ जॉब. माझ्याकडे जॉब नाही का? डोंट आय हॅव अ जॉब. आयच्या ऐवजी यू घेऊ. यू हॅव अ जॉब, तुझ्याकडे जॉब आहे. तुझ्याकडे जॉब नाही आहे, यू डोंट हॅव अ जॉब. तुझ्याकडे जॉब आहे का? डू यू हॅव अ जॉब. तुझ्याकडे जॉब नाही का? डोंट यू हॅव अ जॉब. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स बनतील.